नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे स्वागत आहे रॉस्टर विराट पवार या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, अंगणवाडी पर्यवेक्षिका, सरळ सेवा भरती तसेच TAT परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असा इतिहासावरील सराव प्रश्नसंच आज आपण घेणार आहोत. खुदाई खिदमतगार या संघटनेची स्थापना कोणी केली? पर्याय क्रमांक 1 आहे दादाभाई नौरोजी, पर्याय क्रमांक 2 आहे आगा खान, पर्याय क्रमांक 3 आहे सरहद्द गांधी आणि पर्याय क्रमांक 4 आहे मौलाना आझाद. तर विद्यार्थी मित्रांनो, खुदाई खिदमतगार या संघटनेची स्थापना सरहद्द गांधी यांनी केलेली आहे, म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक 3 सरहद्द गांधी. मनसबदारी ही पद्धती कोणत्या बादशहाने सुरू केली? पर्याय क्रमांक 1 आहे औरंगजेब, पर्याय क्रमांक 2 आहे शहाजहान, पर्याय क्रमांक 3 आहे अकबर आणि पर्याय क्रमांक 4 आहे बाबर. तर विद्यार्थी मित्रांनो, मनसबदारी ही पद्धती अकबर या बादशहाने सुरू केलेली आहे, म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक 3 अकबर. माझे सत्याचे प्रयोग हा जगप्रसिद्ध ग्रंथ कोणी लिहिला? पर्याय क्रमांक 1 आहे पंडित नेहरू, पर्याय क्रमांक 2 आहे महात्मा गांधी, पर्याय क्रमांक 3 आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि पर्याय क्रमांक 4 आहे लाला लजपत राय. तर विद्यार्थी मित्रांनो, माझे सत्याचे प्रयोग हा जगप्रसिद्ध ग्रंथ हा महात्मा गांधी यांनी लिहिलेला आहे, म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक 2 महात्मा गांधी. आर्य समाजाची स्थापना कोणी केली? पर्याय क्रमांक 1 आहे राजा राममोहन राय, पर्याय क्रमांक 2 आहे स्वामी विवेकानंद, पर्याय क्रमांक 3 आहे रामकृष्ण परमहंस आणि पर्याय क्रमांक 4 आहे दयानंद सरस्वती. तर विद्यार्थी मित्रांनो, आर्य समाजाची स्थापना ही स्वामी दयानंद सरस्वती यांनी केलेली आहे, म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक 4 दयानंद सरस्वती. मुस्लिम लीगची स्थापना कोणी केली? पर्याय क्रमांक 1 आहे नवाब सलीमतुल्ला, पर्याय क्रमांक 2 आहे बॅरिस्टर जिना, पर्याय क्रमांक 3 आहे रहीमतुल्ला सयामी आणि पर्याय क्रमांक 4 आहे आगा खान. तर विद्यार्थी मित्रांनो, मुस्लिम लीगची स्थापना ही आगा खान यांनी केलेली आहे, म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक 4 आगा खान. स्वामी विवेकानंदांचा जन्मदिन भारतात काय म्हणून साजरा केला जातो? पर्याय क्रमांक 1 आहे विश्व बंधुत्व दिन, पर्याय क्रमांक 2 आहे अध्यात्म दिन, पर्याय क्रमांक 3 आहे युवक दिन आणि पर्याय क्रमांक 4 आहे युगपुरुष दिन. तर विद्यार्थी मित्रांनो, स्वामी विवेकानंदांचा जन्मदिन भारतात युवक दिन म्हणून साजरा केला जातो, म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक 3 युवक दिन. संत तुकारामांचा खालीलपैकी कोणता साहित्य प्रकार प्रसिद्ध आहे? पर्याय क्रमांक 1 आहे गाथा, पर्याय क्रमांक 2 आहे दासबोध, पर्याय क्रमांक 3 आहे भारुडे आणि पर्याय क्रमांक 4 आहे यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, संत तुकारामांचा गाथा हा साहित्य प्रकार प्रसिद्ध आहे, म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक 1 गाथा. भारुड हा साहित्य प्रकार कोणत्या संताशी निगडीत आहे? पर्याय क्रमांक 1 आहे संत तुकाराम, पर्याय क्रमांक 2 आहे संत एकनाथ, पर्याय क्रमांक 3 आहे संत नामदेव आणि पर्याय क्रमांक 4 आहे संत रामदास. तर विद्यार्थी मित्रांनो, भारुड हा साहित्य प्रकार संत एकनाथ या संताशी निगडीत आहे, त्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक 2 संत एकनाथ. गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यातून केव्हा मुक्त झाला? पर्याय क्रमांक 1 आहे 1947, पर्याय क्रमांक 2 आहे 1960, पर्याय क्रमांक 3 आहे 1961 आणि पर्याय क्रमांक 4 आहे 1510. तर विद्यार्थी मित्रांनो, गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यातून 1961 साली मुक्त झाला, म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक 3 1961. भारताचा राष्ट्रध्वज केव्हा स्वीकारण्यात आला? पर्याय क्रमांक 1 आहे 24 जानेवारी 1950, पर्याय क्रमांक 2 आहे 15 ऑगस्ट 1947,
पर्याय क्रमांक 3 आहे 26 जानेवारी 1950 आणि पर्याय क्रमांक 4 आहे 22 जुलै 1947. तर विद्यार्थी मित्रांनो, भारताचा राष्ट्रध्वज हा 22 जुलै 1947 रोजी स्वीकारण्यात आलेला आहे, म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक 4 22 जुलै 1947. जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी करण्यासाठी ब्रिटिश शासनाने कोणते कमिशन नेमले? पर्याय क्रमांक 1 आहे सायमन, पर्याय क्रमांक 2 आहे हंटर, पर्याय क्रमांक 3 आहे वेवेल आणि पर्याय क्रमांक 4 आहे माउंटबॅटन. तर विद्यार्थी मित्रांनो, जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी करण्यासाठी ब्रिटिश शासनाने हंटर हे कमिशन नेमले, म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक 2 हंटर. पोस्ट व तार खाते भारतात कोणत्या गव्हर्नरने सुरू केले? पर्याय क्रमांक 1 आहे लॉर्ड कॉर्नवॉलिस, पर्याय क्रमांक 2 आहे लॉर्ड डलहौसी, पर्याय क्रमांक 3 आहे लॉर्ड बेंटिंग आणि पर्याय क्रमांक 4 आहे लॉर्ड माउंटबॅटन. तर विद्यार्थी मित्रांनो, पोस्ट व तार खाते भारतात लॉर्ड डलहौसी या गव्हर्नरने सुरू केले, म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक 2 लॉर्ड डलहौसी. कलेक्टर जॅक्सनची हत्या कोणत्या क्रांतिकारकाने केली? पर्याय क्रमांक 1 आहे खुदिराम बोस, पर्याय क्रमांक 2 आहे अनंत कानेरे, पर्याय क्रमांक 3 आहे चापेकर बंधू आणि पर्याय क्रमांक 4 आहे वासुदेव गोगाटे. तर विद्यार्थी मित्रांनो, कलेक्टर जॅक्सनची हत्या ही अनंत कानेरे या क्रांतिकारकाने केलेली आहे, म्हणून या प्रश्नाची योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक 2 अनंत कानेरे. जय हिंद आणि चलो दिल्ली या घोषणा कोणी दिल्या आहेत? पर्याय क्रमांक 1 आहे महात्मा गांधी, पर्याय क्रमांक 2 आहे पंडित नेहरू, पर्याय क्रमांक 3 आहे सुभाषचंद्र बोस आणि पर्याय क्रमांक 4 आहे लाल बहादूर शास्त्री. तर विद्यार्थी मित्रांनो, जय हिंद आणि चलो दिल्ली या घोषणा सुभाषचंद्र बोस यांनी दिलेल्या आहेत, म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक 3 सुभाषचंद्र बोस. महावीर हे जैनांचे कितवे तीर्थकार मानले जातात? पर्याय क्रमांक 1 आहे 24वे, पर्याय क्रमांक 2 आहे 23वे, पर्याय क्रमांक 3 आहे 25वे आणि पर्याय क्रमांक 4 आहे 22वे. तर विद्यार्थी मित्रांनो, महावीर हे जैनांचे 24वे तीर्थकार मानले जातात, म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक 1 24वे. राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन कोठे भरले? पर्याय क्रमांक 1 आहे नागपूर, पर्याय क्रमांक 2 आहे लाहोर, पर्याय क्रमांक 3 आहे फैजपूर आणि पर्याय क्रमांक 4 आहे सुरत. तर विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन हे फैजपूर येथे भरलेले आहे, त्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक 3 फैजपूर. लाला हरदयाळ यांनी 1911 मध्ये गदर पार्टीची स्थापना कोठे केली? पर्याय क्रमांक 1 आहे इंग्लंड, पर्याय क्रमांक 2 आहे अमेरिका, पर्याय क्रमांक 3 आहे भारत आणि पर्याय क्रमांक 4 आहे जपान. तर विद्यार्थी मित्रांनो, लाला हरदयाळ यांनी 1911 मध्ये गदर पार्टीची स्थापना ही अमेरिका येथे केलेली आहे, म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक 2 अमेरिका. बारडोलीच्या शेतकरी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? पर्याय क्रमांक 1 आहे महात्मा गांधी, पर्याय क्रमांक 2 आहे जयप्रकाश नारायण, पर्याय क्रमांक 3 आहे सरदार पटेल आणि पर्याय क्रमांक 4 आहे मौलाना आझाद. तर विद्यार्थी मित्रांनो, बारडोलीच्या शेतकरी सत्याग्रहाचे नेतृत्व हे सरदार वल्लभभाई पटेल यांनी केलेले आहे, म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक 3 सरदार पटेल. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणी केली? पर्याय क्रमांक 1 आहे महात्मा गांधी, पर्याय क्रमांक 2 आहे सर ॲलन हुम, पर्याय क्रमांक 3 आहे ओमेश चंद्र आणि पर्याय क्रमांक 4 आहे पंडित नेहरू. तर विद्यार्थी मित्रांनो, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना ही सर ॲलन हुम यांनी केलेली आहे, म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक 2 सर ॲलन हुम.
13 एप्रिल 1919ला जालियनवाला बाग हत्याकांड कोणी घडवून आणला? पर्याय क्रमांक 1 आहे जनरल डायर, पर्याय क्रमांक 2 आहे किंग्जफोर्ड, पर्याय क्रमांक 3 आहे जॅक्सन आणि पर्याय क्रमांक 4 आहे यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, 13 एप्रिल 1919ला जालियनवाला बाग हत्याकांड हा जनरल डायर यांनी घडवून आणला, म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक 1 जनरल डायर. जामे मिलिया ही संघटना कोणी स्थापन केली? पर्याय क्रमांक 1 आहे दादाभाई नौरोजी, पर्याय क्रमांक 2 आहे बॅरिस्टर जिना, पर्याय क्रमांक 3 आहे डॉक्टर झाकीर हुसेन आणि पर्याय क्रमांक 4 आहे नवाब सलीम मुल्ला. तर विद्यार्थी मित्रांनो, जामे मिलिया ही संघटना डॉक्टर झाकीर हुसेन यांनी स्थापन केली, म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 डॉक्टर झाकीर हुसेन. भारतातील पहिले ब्रिटिश गव्हर्नर कोण? पर्याय क्रमांक 1 आहे लॉर्ड कॅनिंग, पर्याय क्रमांक 2 आहे लॉर्ड माउंटबॅटन, पर्याय क्रमांक 3 आहे स्टॅलिन आणि पर्याय क्रमांक 4 आहे वॉरन हेस्टिंग. तर विद्यार्थी मित्रांनो, भारतातील पहिले ब्रिटिश गव्हर्नर हे वॉरन हेस्टिंग हे आहेत, म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक 4 वॉरन हेस्टिंग. सायमन कमिशन केव्हा नेमण्यात आले? पर्याय क्रमांक 1 आहे 1927, पर्याय क्रमांक 2 आहे 1930, पर्याय क्रमांक 3 आहे 1929 आणि पर्याय क्रमांक 4 आहे 1935. तर विद्यार्थी मित्रांनो, सायमन कमिशन हे 1927 साली नेमण्यात आले, म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक 1 1927. बंगालमध्ये दुहेरी राज्य व्यवस्था कोणत्या गव्हर्नरने सुरू केली? पर्याय क्रमांक 1 आहे लॉर्ड रिपन, पर्याय क्रमांक 2 आहे लॉर्ड डलहौसी, पर्याय क्रमांक 3 आहे रॉबर्ट क्लाइव्ह आणि पर्याय क्रमांक 4 आहे वॉरन हेस्टिंग. तर विद्यार्थी मित्रांनो, बंगालमध्ये दुहेरी राज्य व्यवस्था ही रॉबर्ट क्लाइव्ह या गव्हर्नर जनरलने सुरू केली, म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक 3 रॉबर्ट क्लाइव्ह. इंडिया हाऊसची स्थापना खालीलपैकी कोणी केली? पर्याय क्रमांक 1 आहे लाला हंसराज, पर्याय क्रमांक 2 आहे स्वातंत्र्यवीर सावरकर, पर्याय क्रमांक 3 आहे श्यामजी कृष्ण वर्मा आणि पर्याय क्रमांक 4 आहे पंडित नेहरू. तर विद्यार्थी मित्रांनो, इंडिया हाऊसची स्थापना ही श्यामजी कृष्ण वर्मा यांनी केलेली आहे, म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक 3 श्यामजी कृष्ण वर्मा. द पॉवर्टी ऑफ इंडिया हा जगप्रसिद्ध ग्रंथ कोणी लिहिला आहे? पर्याय क्रमांक 1 आहे सरोजिनी नायडू, पर्याय क्रमांक 2 आहे अरविंद घोष, पर्याय क्रमांक 3 आहे राजेंद्र प्रसाद आणि पर्याय क्रमांक 4 आहे दादाभाई नौरोजी. तर विद्यार्थी मित्रांनो, द पॉवर्टी ऑफ इंडिया हा जगप्रसिद्ध ग्रंथ दादाभाई नौरोजी यांनी लिहिलेला आहे, म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक 4 दादाभाई नौरोजी. अनहॅपी इंडिया हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले? पर्याय क्रमांक 1 आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद, पर्याय क्रमांक 2 आहे लाला लजपत राय, पर्याय क्रमांक 3 आहे महात्मा गांधी आणि पर्याय क्रमांक 4 आहे पंडित नेहरू. तर विद्यार्थी मित्रांनो, अनहॅपी इंडिया हे पुस्तक लाला लजपत राय यांनी लिहिलेले आहे, म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 लाला लजपत राय. आधुनिक भारताचा निर्माता म्हणून खालीलपैकी कोणास गौरविले जाते? पर्याय क्रमांक 1 आहे स्वामी विवेकानंद, पर्याय क्रमांक 2 आहे स्वामी दयानंद सरस्वती, पर्याय क्रमांक 3 आहे राजा राममोहन राय आणि पर्याय क्रमांक 4 आहे महात्मा गांधी. तर विद्यार्थी मित्रांनो, आधुनिक भारताचा निर्माता म्हणून राजा राममोहन राय यांना गौरविले जाते, म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 राजा राममोहन राय. कर्झन वायली यांची हत्या कोणत्या क्रांतिकारकाने केली? पर्याय क्रमांक 1 आहे अनंत कानेरे, पर्याय क्रमांक 2 आहे खुदीराम बोस,
पर्याय क्रमांक 3 आहे उधम सिंह आणि पर्याय क्रमांक 4 आहे मदनलाल धिंगरा. तर विद्यार्थी मित्रांनो, कर्झन वायली यांची हत्या मदनलाल धिंगरा या क्रांतिकारकाने केली, म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक 4 मदनलाल धिंगरा. जय जवान जय किसान या घोषणेचा जनक कोण आहे? पर्याय क्रमांक 1 आहे लाल बहादूर शास्त्री, पर्याय क्रमांक 2 आहे महात्मा गांधी, पर्याय क्रमांक 3 आहे पंडित नेहरू आणि पर्याय क्रमांक 4 आहे सुभाषचंद्र बोस. तर विद्यार्थी मित्रांनो, जय जवान जय किसान या घोषणेचा जनक लाल बहादूर शास्त्री हे आहेत, म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक 1 लाल बहादूर शास्त्री. भारतीय शिक्षणातील मोठी सनद किंवा मॅग्ना चार्टा कोणास म्हणतात? पर्याय क्रमांक 1 आहे वूडचा खलिता, पर्याय क्रमांक 2 आहे झिरपण्याचा सिद्धांत, पर्याय क्रमांक 3 आहे एंटर अहवाल आणि पर्याय क्रमांक 4 आहे यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, भारतीय शिक्षणातील मोठी सनद किंवा मॅग्ना चार्टा हे वूडच्या खलिता यास म्हणतात, म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 वूडचा खलिता. महात्मा गांधींची हत्या कोणत्या दिवशी करण्यात आली? पर्याय क्रमांक 1 आहे 30 जानेवारी 1947, पर्याय क्रमांक 2 आहे 30 जानेवारी 1948, पर्याय क्रमांक 3 आहे 15 ऑगस्ट 1950 आणि पर्याय क्रमांक 4 आहे 26 जानेवारी 1950. तर विद्यार्थी मित्रांनो, महात्मा गांधीजींची हत्या ही 30 जानेवारी 1948 रोजी करण्यात आली, म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक 2 30 जानेवारी 1948. आझाद हिंद सेनेची स्थापना कोठे करण्यात आली? पर्याय क्रमांक 1 आहे भारत, पर्याय क्रमांक 2 आहे जपान, पर्याय क्रमांक 3 आहे सिंगापूर आणि पर्याय क्रमांक 4 आहे ब्रह्मदेश. तर विद्यार्थी मित्रांनो, आझाद हिंद सेनेची स्थापना ही सिंगापूर येथे करण्यात आली, म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सिंगापूर. जनरल ओडवायरची हत्या कोणत्या क्रांतिकारकाने घडवून आणली? पर्याय क्रमांक 1 आहे मदनलाल धिंगरा, पर्याय क्रमांक 2 आहे चाफेकर बंधू, पर्याय क्रमांक 3 आहे उधम सिंह आणि पर्याय क्रमांक 4 आहे अनंत कानेरे. तर विद्यार्थी मित्रांनो, जनरल ओडवायरची हत्या ही उधम सिंह या क्रांतिकारकाने घडवून आणली, म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक 3 उधम सिंह. राष्ट्रगोपतार म्हणजेच खरी बातमी हे वर्तमानपत्र कोणी सुरू केले? पर्याय क्रमांक 1 आहे दादाभाई नौरोजी, पर्याय क्रमांक 2 आहे आगा खान, पर्याय क्रमांक 3 आहे खान अब्दुल गफार खान आणि पर्याय क्रमांक 4 आहे यापैकी सर्व. तर विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रगोपतार म्हणजेच खरी बातमी हे वर्तमानपत्र दादाभाई नौरोजी यांनी सुरू केलेले आहे, म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक 1 दादाभाई नौरोजी. तर विद्यार्थी मित्रांनो, धन्यवाद.